परभणीच्या बोरी येथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवला आणि त्यानंतर वाद निर्माण झाला। पुतळा बसवताना पोलिसांना मारहाण केली आणि पोलिसांनी तेथील महिलांना मारहाण केला, अशा पद्धतीचा वाद उफाळला। त्यानंतर आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवप्रेमी नागरिकांनी मोर्चा आयोजित केला होता, पण तो मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात आलाय आणि त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। नेमकं जिल्हाधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिले या संदर्भात आपण बोलणार आहोत। आपल्या सोबत बोरी गावच्या महिला आहेत। काय नेमका सगळा प्रकार घडला होता आणि आता तुम्ही काय मागणी केली जिल्हाधिकाऱ्यांकडे? साहेब, आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे हीच मागणी केली की आमच्या लेकरं जे आहेत ते इतके आरोपी, इतके याच्यावर गुन्हे नसून बिन आरोपी आहेत गुन्हे, ह्या शासनाने आणि ह्या दिलावर सरांनी आमच्या राजाची खूप खूप भयानक विटंबना केलेली आहे। चपला सगट बुटा सगट वरी जाऊन राजाला आमच्या खाली फेकण्याचे प्रयत्न केले आणि जे का आमचे लेकरं घरी झोपलेले होते त्यांची सुद्धा नावं टाकलेली आहेत साहेब। आणि आम्ही शासनाला हीच मागणी केली की बाबा आता 5 तारखेला लग्न आहे त्या मुलांचं, तर ते म्हणले ताबडतोब काढून घ्या काय आहे तर। साहेबाला बोलले आणि म्हणले होतं तितके कमी करू, आम्ही कसे कमी करू, आता मेलेले लोक जे आहेत तुम्ही मेलेले लोक जे आहेत ते कुठून आणून करणार आहेत तुम्ही? कमी कुठून आणणार आहेत? एक तर पूर्ण गुन्हे मागे घ्या, नाही तर जे माणसाचे तुम्ही नावं टाकले तितके माणसं हजर करा, एवढी विनंती आमची ह्या शासनाला आहे साहेब। जिल्हाधिकारी काय म्हटले तुम्हाला? जिल्हाधिकारी त्याच्या याने चांगले बोलले। ते म्हणले बाबा तुम्हाला अधिकार नसतो हा मांडायचा पुतळा, तुम्हाला याचं परमिशन घ्यावं लागते, असं करावं लागते। तर ते पण आम्हाला म्हणणं पटलंय। आमच्या लेकरांनी करू नव्हतं, केलं बरं, राजाचं केली स्थापना, ही चांगली बी गोष्ट आहे। तर त्यांची ते असे म्हणाले की यांची जबाबदारी कोण घेणार आहे, तर ते आता आमचं गाव ठरवेन कोण घेणार आहे। तर आम्ही ते पण सरांकडे निवेदन देऊ आणून की आमच्या कोणच्या माणसांनी हे ठरवलं म्हणून, ते पण आम्ही निवेदन एखाद दिवशी सरांना आणून देऊ। आता एवढीच मागणी आहे आमची की आमच्या इतक्या लेकरांवर गुन्हे येत, हे गुन्हे एक तर मागे घ्या, नसता मेलेले माणसं जिथे आणा। आपल्यासोबत आवारे पाटील आहेत, ज्यांनी महाराष्ट्रभरामध्ये पुतळे उभे केले आहेत, त्यांच्याशी बोलूयात। आपण स्वतः आला होता कलेक्टरांशी सुद्धा, काय म्हणाले जिल्हाधिकारी? जिल्हाधिकारी साहेब एवढंच म्हणाले की आम्ही त्यांना सांगू गुन्हे कमी करण्याचे आणि जेवढं होईल तेवढं पोलीस प्रशासन सहकार्य केलं पाहिजे। परंतु परिस्थिती अशी आहे, FIR फाडलाय, FIR फाडताना पोलीस प्रशासनाने चुकीचा फाडलाय। तो कसा चुकीचा फाडलाय? कारण तो त्या दिलावर खान नावाचा जो हरामखोर पोलीसवाला आहे ना, त्याचे आज व्हिडिओ आहेत की त्याने संभाजी महाराजाला असं धरलं, पकडून हलवलं, ओढण्याचा प्रयत्न केला। ते ओढत असताना 10 फुटाच्या चबुतऱ्यावरून तो खाली पडलाय आणि खाली पडल्यावर त्याचं डोकं फुटलं, पाय फुटलं, मोडला, हात मोडला। याला जिम्मेदार गावकरी किंवा आम्ही नाही आहेत ना, याला जिम्मेदार तो स्वतः आहे। तरी सुद्धा 307 353 कलम दाखल केले। जिल्हाधिकारी साहेबांनी जे आम्हाला आश्वासन दिले की आम्ही सहकार्य करू आणि त्याला दुसरीकडे ट्रान्सफर केले, त्याला ट्रान्सफर न करता त्याला निलंबित करा, सस्पेंड करा, ही आमची मागणी आहे। ज्या पद्धतीने गुन्हे दाखल झाले, 13 प्रकारचे गुन्हे दाखल झाले, जसं तुम्ही सांगता गंभीर त्यामध्ये 353 आहे आणि जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, अशा पद्धतीचा गुन्हा दाखल झालाय। त्या संदर्भामध्ये काय बोलणं झालं? त्या संदर्भात बोलणं झालंय ना, पण जिल्हाधिकारी साहेब म्हणले की मी पोलीस प्रशासनाला गाईड करतो आणि ते कमी करण्याचं सांगतो। बघा, त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचे स्मारक बसवलंय, त्या FIR मध्ये जर तुम्ही बघितलं तर माझ्यावर त्यांनी मकोका लावण्यासाठी जे चार्ज असतात तो गुन्हा दाखल केलाय। ही कुठली पद्धत आहे? महाराजांचं स्मारक बसवलंय म्हणजे हा काय गुन्हा आहे? महाराजाचं, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात आम्ही जर संभाजी महाराजांचं, शिवाजी महाराजांचं, महापुरुषांचं स्मारक बसवतोय, तिथं कुठल्याही गावकऱ्याचे ॲलिगेशन नाही, कंप्लेंट नाही, कोणी तिथं आलं नाही, तरी पण तुम्ही पोलीस प्रशासन तिथे येऊन आमच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल केले। इतकी पोलिसाची घाई गडबड होती, कुणाच्या सांगण्यावरून केले, पोलीस प्रशासनाने उत्तर द्यावं। एका मयत माणसाचं नाव घेतलं जो 10 वर्षापूर्वी मयत झालाय, म्हणजे कुठेतरी खोटा हे सिद्ध होते ना याच्यातूनच। तुमची भूमिका काय असणार आहे? गावकऱ्यांशी तुमचं बोलणं झालं? मी आज यायला लेट झालो, त्यामुळे माझी गावकऱ्यांशी जास्त चर्चा नाही झाली, परंतु आता इथून मी गावात जाऊन संवाद करणार आहे आणि जर आमचं ज्या मुलाचं लग्न 5 तारखेला आहे त्या मुलाला जर आज आणि उद्या नाही सोडलं तर आम्ही आता इथून पुढे आक्रमक भूमिका घेणार हे निश्चित आहे। म्हणूनच आजचा मोर्चा जो आहे तो स्थगित करण्यात आला असला तरी जिल्हाधिकाऱ्यांनी जे काही सामंजस्याची भूमिका घेतली त्यामध्ये गावकऱ्यांनी सुद्धा एक पाऊल मागे येऊन आपला मोर्चा स्थगित केला आणि पोलीस प्रशासनाने मदत करावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ती केली आहे। गुन्हे मागे घ्यावेत आणि जो काही दोषी आहे त्याच्यावर कारवाई होईल अशा पद्धतीची मागणी करण्यात आली। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, परभणी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.